काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात आपल्याबरोबर आहेत. सर, खरं तर ज्या पद्धतीनं आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे, विरोधकांचा आजचा अजेंडा काय असणार आहे? या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकडनं विरोधकांची काय इच्छा आहे की सरकारनं हे दिलं पाहिजे जनतेला, महाराष्ट्रातल्या जनतेला निवडणुकीच्या आधी? आम्हाला तर निवडणुकीच्या आधी महाराष्ट्र शांत पाहिजे. खरं म्हणजे इथले जे आता गुंडगिरी चाललेली आहे, दहशतवाद चाललेला आहे, गोळीबार चाललेला आहे, दंगेधोपे चाललेले आहे, ड्रग्ज सापडतायत, संपूर्ण महाराष्ट्रातलं वातावरण आज अस्वस्थ झालेलं आहे. दुर्दैवानं मुख्यमंत्री, ते दोन उपमुख्यमंत्री, त्यांचा ते सगळा लवाजमा जो आमदारांचा आहे, जो इकडून तिकडे घेऊन गेलेले आहे, याच्यातून महाराष्ट्रातलं राजकारण ठीक पद्धतीनं चाललेलं नाही, ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आमची अपेक्षा आहे की हे महाराष्ट्र निवडणुकीच्या अगोदर तुम्ही स्पष्टपणे उत्तर यामध्ये द्या, कसा महाराष्ट्र शांत करणार आहात. गोळीबाराचे एवढे गोळीबार होत आहेत, एवढे दंगे धोपे होत आहेत, जाळपोळ होते आहे, ड्रग्जचे साठे सापडत आहेत. इथं अत्यंत दुर्दैवी महाराष्ट्र, आजच्या स्थितीत अत्यंत दुर्दैवी स्थिती ही महाराष्ट्रामध्ये झालेली आहे. ते दुरुस्त कसं करणार हे सांगा, नाही तर शेवटी जनता दुरुस्त करणारच आहे. खरं तर ज्या पद्धतीनं विरोधक मागच्या काही महिन्यांपासून आक्रमक आहेत, वेगवेगळे मुद्दे आहेत, पण विरोधकांच्या या अधिवेशनामध्ये अजेंड्यावरचे मुद्दे काय असणार आहेत? प्रामुख्यानं एकीकडे दुष्काळ, शेतकऱ्यांचा मुद्दा आहे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न तुम्ही म्हणताय, पण मेन मुद्दा कुठला असणार आहे विरोधकांचा? पहिलं तर शांतता सुव्यवस्था हा मुद्दा आमचा आहेच आहे, प्रश्नच नाही. मी जे आता वर्णन केलं हा महाराष्ट्र आहेच आहे. म्हणजे इतकी पातळी खाली गेलेली आहे बोलणाऱ्यांची सुद्धा, आणि त्यात नेत्यांच्या मुलांची पातळी इतकी खाली गेलेली आहे, यांना कुणी रागवणार का नाही अशी परिस्थिती झालेली आहे. नाही रागवलं कुणी, कदाचित प्रोत्साहन असल्याशिवाय कुणी बोलणार नाही. इतक्या खालच्या पातळीला जाऊन लोकांना ऐकायला लावता तुम्ही संपूर्ण महाराष्ट्रातल्या. शेवटी ही जनता समजते, जनता दुरुस्त केल्याशिवाय राहणार नाही या सगळ्या. आणि म्हणून हे सगळं वातावरण जे आहे दूषित, हे दुरुस्त झालं पाहिजे ही अपेक्षा आमची आहे. सर, मनोज जरांगे पाटील असतील आणि सरकार असेल, आता कुठेतरी संबंध ताणल्यासारखी परिस्थिती आहे. पुन्हा एकदा जालन्यामध्ये संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रावर या सगळ्याचा एक वेगळ्या पद्धतीने इम्पॅक्ट होत आलेला आहे. सरकारनं ही स्थिती हाताळण्यासाठी सरकार अपयशी ठरतं आहे का, आणि की मनोज जरांगे पाटील यांच्याकडनं हे अधिक ताणलं जाते, आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं भाषा मनोज जरांगे पाटील वापरतायत त्यांच्यावर कारवाई होणं अपेक्षित आहे? नाही, शेवटी जरांगे पाटील जी भाषा वापरतात ती का वापरतात हे सुद्धा पाहिलं पाहिजे. का चिडी गेले, नव्या मुंबईमध्ये आले, तुमचा समझोता झाला, तुम्हीच एकमेकाला मिठ्या मारित होते, तुम्हीच एकमेकाच्या कानात बोलत होते, आम्हाला तर काहीच माहित नाही. ते सरकार पक्ष होता, मुख्यमंत्री होते, त्यांची टीम होती, जरांगे पाटलाची टीम होती, चाललं होतं, जल्लोष झाला. आम्हाला बरं वाटलं की चला प्रश्न मिटला असेल तर आनंदाचे आम्हा सगळ्यांना. मग का परत जरांगे पाटील रागावले, का चिडले, काय फसवणुकीसारखं का त्यांना वाटतं? आणि आता हे सगळं वातावरण झाल्यानंतर त्याचं खापर मात्र विरोधी पक्षावर फोडायचं, त्यांचं स्क्रिप्ट म्हणायचं, हे सुद्धा बरोबर नाहीये. आम्ही चांगल्या गोष्टीला पाठिंबा देत आलेलो आहोत. महाराष्ट्र शांत राहायला पाहिजे. राजकारणाच्या जागेवर असतं, राजकारण करता येतं, त्याला अनेक मुद्दे दुसरे आहेत. अशा ठिकाणी राजकारण करण्याची पद्धत आमची नाही. पण जरांगे पाटलांना का वाटतंय आता की आपल्याला फसवलं, मग गुलाल उधळला होता त्याचं काय, हा प्रश्न शिल्लक राहिलेला आहे. सर, खरं तर विरोधकांची स्क्रिप्ट आहे असं म्हणताना दोन नेत्यांचं नाव घेतलंय, महाविकास आघाडीमधल्या ठाकरे आणि पवार. खरं तर याच अनुषंगानं सभागृहामध्ये आपण हा मुद्दा उपस्थित करणार का? अशा पद्धतीने जे आरोप होत आहेत त्या आरोपांची शहानिशा करण्याची मागणी करणार का, की नेमकी भूमिका काय असणार आहे ज्या पद्धतीनं तुमच्याबरोबरच्या नेत्यांवर आरोप झाले? हे आरोप जे चालले आता का स्क्रिप्ट कोणाचं, याचं का त्याचं, हे स्क्रिप्ट भानगड नाहीये, यांचं अपयश आहे, सरकार पक्षाचं अपयश आहे. तुम्ही गुलाल उधळता पुन्हा आंदोलन सुरू होतं, याचा अर्थ त्यांचं अपयश आहे. त्यामुळं बाकी काही बोलण्याचं काही कारण नाही. त्यांनी ते प्रश्न मिटवावे, त्यांचे जे आश्वासनं दिले असतील, आम्हाला माहित नाही काय आश्वासन दिले. आम्ही तर विचारलं होतं का काय आश्वासनं दिले तुम्ही सांगा एक दिवसाच्या अधिवेशनात, काही उत्तर त्याच्याबाबत स्पष्टपणे दिलेलं नाही. आणि मग आता तुम्ही दिलेली आश्वासनं तुम्ही पुरे करा, महाराष्ट्र शांत करा, एवढंच आमचं म्हणणं आहे. ती आश्वासनं समजून घेण्याचा प्रयत्न या अधिवेशनामध्ये होणार आहे? नाही, आम्ही तर त्या दिवशीच पत्र दिलं होतं, आणि त्या पद्धतीनं त्यांनी उत्तर मात्र अपेक्षित होतं ते दिलं नाही. आता खूप प्रश्न आहे महाराष्ट्रापुढे, शेतकऱ्याचे प्रश्न आहे, शांतता सुव्यवस्थेचे प्रश्न आहेत, ड्रग्ज सापडतायत ते प्रश्न आहेत, प्रश्नाला तो महागाईचे आहे, तरुणांचे प्रश्न आहेत, जे भरती झाली तलाठी भरतीमध्ये एवढा गोंधळ, एवढा भ्रष्टाचार झाला. आता त्याच्यावर काय उत्तर दिलं पाहिजे? त्या तरुणांचं काय की ज्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास केला, प्रामाणिकपणे परीक्षा दिली, त्यांचं काय, हा प्रश्न आहे. वाळूच्या बाबतीत वाळू माफियात हायदोस घालतायत महाराष्ट्रात, त्याचं काय, अनेक प्रश्न आहेत. वेळ थोडा आहे,
प्रश्न फार आहेत. सर, शेवटचा प्रश्न आहे ते म्हणजे की इंडिया आघाडीचं सगळीकडे जुळतं आहे. एकीकडे उत्तर प्रदेशात, पंजाबमध्ये जागांचं झालेलं आहे, पण इथं महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं नेमकं काय होत आहे? प्रकाश आंबेडकर बरोबर आहेत, तर ते म्हणतायत की आम्ही घटक पक्ष आहोत, पण मग मिटिंगला निमंत्रण का नाही? नेमकं काय गोष्टी घडतायत? काही नाही, आता उद्या आम्ही बसणार आहोत आणि पुढची गोष्टी सुद्धा लवकर ठरतील. फार विषय आहेत आणि फार काही अडचणीचे विषय आहेत असं बिलकुल नाही. समजुत्यानं चर्चेनं प्रश्न मार्गी लागणार आहे. एकत्र पद्धतीनं आघाडी म्हणून आम्ही लढणार आहोत आणि विजयी होणार आहोत. तर हे होते बाळासाहेब थोरात. वैभव कलगुटकरसह मी हर्षदा परब, मुंबई तकसाठी.